नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया मेथीपासून मेथीची मटरी। ही मटरी चवीला खूप छान लागते। शिवाय मुलांना काही चटपटीत खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता। चला तर मग मस्त अशा पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मेथीची मटरी बनवायची त्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचे। पीठ मळण्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेतलाय। तुम्ही मैद्याऐवजी 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा घेतला तरी चालेल। मैद्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप गरम करून घालून घ्यायचे आणि तूप सगळ्या पिठाला छान असं हाताने चांगलं चोळून घ्यायचे। पिठाचा चांगला गोळा झाला पाहिजे इथपर्यंत पीठ आपल्याला चांगलं असं तुपामध्ये चोळून घ्यायचे। हे बघा, पिठाचा असा छान गोळा तयार होतोय। आता आपण बाकीचं सगळं साहित्य या पिठामध्ये घालून घेऊया। 2 चमचे आपल्याला कसुरी मेथी घ्यायची, 1 चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घ्यायचे, 1 चमचा आपल्याला भाजलेली जिरा पावडर घ्यायची, अर्धा चमचा आपल्याला काळी मिरी पूड घ्यायची, 1 चमचा आपल्याला धना पावडर घ्यायचे, 1 चमचा आपल्याला ओवा हातावर असा चोळून घ्यायचा आहे, 1 चमचा चाट मसाला घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। इथे मी मेथीची पानं फक्त घेतलीत, मेथीचे दांडे वगैरे अजिबात घेतली नाही आणि मेथी अजिबात चिरून नाही घेतली। आपल्याला अशी अख्खीच पानं घ्यायचीत। मेथी चिरून घेतली तर मेथीचा कडवटपणा येऊ शकतो, त्यामुळे मेथीची अख्खी पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। आता सगळ्यात अगोदर पानं चांगली पिठामध्ये छान मिसळून घ्यायचेत आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून पिठाचा आपल्याला घट्ट गोळा मळायचा आहे। मेथीला नंतर पाणी सुटतं, त्यामुळे एकदम पाणी घालू नका आणि जास्त पातळ पीठ करायचं नाही आपल्याला। एकदम घट्टच पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। हे बघा, अगदी थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेतलाय। पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ फक्त 5 मिनिटं झाकून ठेवायचे। जास्त वेळ पीठ ठेवायचं नाहीये। जास्त वेळ पीठ ठेवलं तर मेथीला पाणी सुटतं आणि पीठ पातळ होतं, त्यामुळे फक्त 5 मिनिटं झाकून ठेवायचे। आता आपण पीठ 5 मिनिटं भिजतंय तोपर्यंत साठा बनवून घेऊया। इथे मी 3 चमचे मैदा घेतलाय आणि आपल्याला याच्यामध्ये 3 चमचे तूप घालून साठा तयार करून घ्यायचा आहे। आता सगळ्यात अगोदर मी 2 चमचे तूप घालून साठा बनवते। हे बघा, आणखी 1 चमचा मी तूप घालून घेते आणि साठा बनवते। तूप जर तुम्हाला कमी वाटलं तर आणखी तूप थोडं तुम्ही घेऊ शकता आणि आपल्याला साठा हा सैलसर करायचा आहे, जास्त घट्ट नाही बनवायचा आहे। हे बघा, आपला साठा तयार करून झालाय। आता आपण लगेच मटरी बनवायला सुरुवात करूया। 5 मिनिटं झालेत, आपलं पीठही छान भिजले। आता पीठ पुन्हा हाताने चांगलं मळून मळून घेऊ आणि पिठाचे 4-5 गोळे बनवून घेऊ। आपल्याला चपाती जेवढी बनवतो त्याप्रमाणे चपाती एवढा गोळा बनवून घ्यायचा आहे। हे बघा, सगळ्या पिठाचे 5 ते 6 गोळे बनवून झालेत। आता आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे। गोळा पुन्हा छान हाताने मळून घ्यायचा आहे। आता गोळ्याला थोडंसं सुक्कं पीठ लावून आपल्याला चपातीपेक्षा थोडी जाड चपाती लाटून घ्यायची। जास्त पातळ किंवा जास्त जाड चपाती लाटायची नाहीये। हे बघा, आपली चपाती लाटून झाली। आता आपण चपातीला असा हाताने साठा लावून घेऊया। सगळ्याच चपातीला संपूर्णपणे साठा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। हे बघा, सगळ्या चपातीला आपला साठा लावून झाला की चपातीची अशी गुंडाळी करून घ्यायची। गुंडाळी करताना आपल्याला दाबून गुंडाळून घ्यायची चपाती, अजिबात हवा ठेवायची नाहीये। पूर्णपणे चपातीची गुंडाळी करून घेतल्यानंतर दोन्ही साईडने व्यवस्थित एकसारखं असं हाताने दाबून करून घ्यायची, म्हणजे सगळ्या लाट्या आपल्या सारख्या होतात आणि छान गुंडाळी अशा आपल्याला हाताने व्यवस्थित गुंडाळून घ्यायची। आता सुरीने आपल्याला छोट्या छोट्या लाट्या कापून घ्यायच्यात। हे बघा, लाट्या सगळ्या आपल्या कापून झाल्यात। आता एक लाटी घ्यायची आपल्याला आणि कापलेली बाजू वर येईल अशी ठेवून आपल्याला अशी लाटी 1-2 वेळा फक्त लाटून घ्यायची। जास्त लाटायची नाही, जास्त पातळ करायची नाही आपल्याला। अगदी अलगद लाटणं फिरवायचं आपल्याला आणि सगळ्या लाट्या अशाच आपल्याला वरती कापलेली बाजू येईल अशा प्रमाणे लाटून घ्यायच्यात आणि मटरी बनवून घ्यायच्यात। हे बघा, एक एक करून माझ्या सगळ्या मटरी लाटून झाल्यात। आता आपण मटरी तळून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झालं की तेलामध्ये 5-6 मटरी सोडून घ्यायच्यात। हे बघा, मटरी किती छान अशा फुलून वर आल्यात आणि मटरीला छान असे पदरही सुटले, तुम्ही पाहू शकता।
आता आपल्याला मध्यम गॅसवर या मटरी अलटपलट करून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात. हे बघा, मध्यम गॅसवर छान अशा सोनेरी रंगाच्या होईपर्यंत मटरी तळून झाल्यात. आता आपण मटरी काढून घेऊया आणि बाकीच्या सगळ्या मटरी मी अशाच तळून घेते. आणि हे बघा, आपल्या सगळ्या मटरी तळून झाल्यात. खूप छान झाल्यात, चवीलाही अतिशय सुंदर झाल्यात. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.